मुंबईमध्ये महाराष्ट्रातील तमाम मराठी समाज लाखोच्या संख्येनं उपस्थित झाला। पनवेलमध्ये मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र शासनानं अधिसूचना काढू आणि अधिसूचना काढली, त्याच्या हरकती झाल्या, पण त्याच्यावर योग्य पद्धतीची अंमलबजावणी झाली नाही। निवडणुकीचा आचारसंहितेचं कारण पुढे केलं, पण समस्त मराठा समाजाला जवळजवळ मनोज जरांगे पाटलांचं जे सातत्यानं आंदोलन सुरू आहे, याला एक प्रकारची तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार या महाराष्ट्र शासनाने केलेला आहे। म्हणून अंतरवाली चराटीमध्ये मनोज जरांगे पाटील हे आज उपोषणाला बसलेले आहेत। या उपोषणाला सकल मराठा समाज कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं आम्ही आज इथं छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्थळाजवळ धरणे आंदोलन करून त्या आंदोलनाला मी पाठिंबा व्यक्त करत आहोत। आमचं एकच मत आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाजानं ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम या लोकसभेमध्ये झालेलं आहे। 90 दिवसाचा कालावधी आहे। महाराष्ट्र सरकारनं आता तरी जागा व्हावाने ताबडतोब आरक्षण द्यावं, नाही तर महाराष्ट्रामध्ये मराठा समाज जे प्रस्थापित शासन म्हणून काम करतात त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत। त्यांना त्या जागेला जागा दाखवली जाईल आणि म्हणे भले म्हणणाऱ्यांना लोकसभेमध्ये पाणी पाजण्याचं काम या मराठा समाजानं केलेलं आहे। विधानसभेच्या अगोदर सरकारनं जागा व्हावं, तर समस्त मराठा समाज आपल्याला जागा दाखवल्याशिवाय थांबणार नाही आहे। अचानकपणे कालपासून बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेची आठवण काही जणांना झाली आणि ज्यांना आठवण झाली, जे आता घटनेला पाया पडतात तेच त्यांना लोकांना या देशातून आरक्षण घालून टाकायचं आहे। त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही। मागच्या वेळा 16% दिलं, ते चुकीचं दिलं होतं। त्याच लोकांनी आता आम्हाला 10% दिलं, 6% कमी का गेलं याच्याबद्दल ते बोलत नाहीत। आणि आता जे 16% ज्या कारणास्तव उडलं होतं त्या कारणास्तवच आता हे 10% सुद्धा उडणार आहेत। त्यांना मराठ्यांना आरक्षणापासून वंचित ठेवायचं आहे। मुळात ह्या लोकांना आरक्षण नको आहे देशामध्ये। नारी सुरक्षा कायदा म्हणून जो आणला होता, म्हणजे विधानसभेमध्ये 33% आरक्षण मिळण्यासाठी ज्यांना करायचं होतं, थम्पिंग मेजॉरिटी यांच्याकडे असताना राज्यसभेमध्ये मंजूर होतं आणि मागच्या मोदी 2.0 मध्ये लोकसभेमध्ये ते मंजूर होत नाही। हेच ज्वलंत उदाहरण आहे की यांना आरक्षण द्यायचं नाही। आपण भारत माता म्हणतो, नारीला आपण माता म्हणतो आणि या नारीला, या महाराष्ट्रातल्या या देशातल्या नारीला त्यांना विधानसभेमध्ये आरक्षण द्यायचं नाही। यांना समाजामध्ये पुरुषाचं श्रेष्ठ मंजूर करायचं आहे। आमचा ह्याला कडाडून विरोध आहे। आरक्षण मराठा घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही। तो आम्ही 16%च घेणार आणि आम्ही OBC मधनंच आरक्षण घेणार। आम्ही आज जरांगे पाटील आज 4थ्या टप्प्यावर बसले, त्यांना आज पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी कोल्हापूर सकल मराठा समाज शाहू स्मृती स्थळाला आम्ही जमलेलो आहोत।